महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांभोवती नवे राजकीय वादळ उठताना दिसत आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 आणि मी नंदिनी बर्वे। आचारसंहिता लागू असतानाच काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। राज्य निवडणूक आयोगाने मान्य केले आहे की काही नगरपंचायतींमध्ये 50% अधिक आरक्षणाचा भंग झाला असून त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह 12 पैकी 4 नगर परिषदांची निवडणूक स्थगित करण्यात आली। या घडामोडींमुळे निवडणूक प्रचारातही नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आश्वासने, फोनवरून मिळणारे कथित आदेश, मतदारांना दाखवले जाणारे लोभ, जनतेच्या मागणीप्रमाणे पॉवर प्लांट, धरणे, पाणी व्यवस्था सुरू करण्याची आश्वासने दिली जात आहे। पण हे मात्र निवडणूक दरम्यान घडणेच का आवश्यक आहे? आतापर्यंत जनतेला वारंवार सांगावे लागले, परंतु आता सगळ्या नेत्यांना जाग आल्याचं दिसून येत आहे। या सर्वांवरूनच विरोधकांचा आरोप आहे की ही फक्त तांत्रिक चूक नाही तर राजकीय गणिताचा भाग आहे। विरोधक थेट राज्यातील 3 प्रमुख नेत्यांवर बोटे ठेवत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विभागांवरील निर्णयावर प्रश्न उपस्थित करीत आहेत। दरम्यान सत्ताधारकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की निवडणूक प्रक्रिया पूर्ण पारदर्शक, कायदेशीर आणि नियमानुसारच चालू आहे। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत। सध्या राज्यात मोठा प्रश्न उपस्थित आहे, या निवडणुका पुढे ढकलण्यामागचं खरं कारण काय? आरक्षणातील गुंतागुंत की गुप्त राजकीय रणनीती? ही उत्तरे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होतील। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, अरे बाबा, उदगीरला आलोय। उदगीरला आपले सुधाकरराव भालेकर आहेत ना, माजी आमदार। तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे, पण तिथं सोनोग्राफी नाही, MRI नाही, सिटी स्कॅन नाही, काही नाहीये, काही नाहीये। तेव्हापर्यंत बघत रहा महान्यूज 7।